ग्रामीणचे आमदार माननीय वैजनाथदादा, शहरचे तरुण तडफदार आमदार माननीय अमित भैया देशमुख, माननीय आमदार बसवराजजी पाटील साहेब, आदरणीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, गेल्या 2 महिन्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली। माननीय नामदार देशमुख साहेब, विलासरावजी देशमुख साहेब, माननीय निलंगेकर साहेब, माननीय दिलीपरावजी साहेब, माननीय आमदार अमितजी साहेब आणि या देशातल्या या लातूर जिल्ह्यातल्या सर्व काँग्रेस जनांनी प्रचंड बहुमतानं आपल्याला जिल्हा परिषदेत बहुमत मिळवून दिलं। 58 पैकी 35 जागा जिंकून आपण महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक मिळवला। या आपल्या जिल्ह्याचा हा लौकिक आपण सातत्याने कायम ठेवलेला आहे आणि मला खात्री आहे की लातूर महापालिकेची निवडणूक आता येत्या 15 तारखेला होते आहे। या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड संख्येने उपस्थित आहात। आपण सगळी उपस्थिती आपल्या दर्शवते की निश्चितपणाने लातूर महापालिकेवर लातूर जिल्हा परिषदेसारखाच काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे आणि म्हणून आपल्या भागाचा, आपल्या शहराचा, आपल्या जिल्ह्याचा विकास समतोल पद्धतीने करण्यासाठी आणि आपल्या नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाला विजयी करणार आहात, यात तीळमात्र शंका नाही। काँग्रेस पक्षानं या देशातील सामान्यातल्या सामान्य, गरीबातल्या गरीब, तळागाळातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून योजना आखलेल्या आहेत। प्रत्येक भागामध्ये जे पीडित आहेत, जे दलित आहेत, जे गरीब आहेत, ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, या सगळ्यांचे अश्रू पुसण्याचं काम केवळ काँग्रेस पक्षच करू शकतो आणि हे करत असताना या काँग्रेस पक्षाला खास करून आपल्या जिल्ह्याला दिशा देणारे माननीय नामदार विलासरावजी देशमुख साहेब, माननीय सगळे या जिल्ह्यातले नेते मंडळी, काँग्रेसचे नेते मंडळी यांनी एक नियोजनपरक या जिल्ह्याचा विकास ठरवून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे हा विकास होतो आहे। लातूर शहर 20-25 वर्षापूर्वी हे वेगळं होतं। या लातूर शहराचा चेहरा मोहरा आता पूर्णपणे बदलून गेलेला आहे। 20-25 वर्षापूर्वी असणारं खेड्या स्वरूप लातूर आज पूर्णपणे बदललेला आहे। लातूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। माननीय नामदार